वसाहत फायरिंग मामला सुलझा, युवक की हत्या में शामिल 2 आरोपी गिरफ्तार। जालना शहर के नूतन वसाहत क्षेत्र में शुक्रवार रात हुई सनसनीखेज फायरिंग की घटना का पुलिस ने खुलासा कर दिया है। कदीम जालना पुलिस ने तेजी से कार्रवाई करते हुए युवक पर गोलियां चलाने वाले 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। जानकारी के मुताबिक शुक्रवार रात करीब 8:30 बजे जिला अस्पताल रोड पर स्कूटी से आए 2 युवकों ने चरण रायमल 27 पर देशी पिस्तौल से अंधाधुंध फायरिंग की। गोली लगने से चरण रायमल गंभीर रूप से घायल हो गया। उसे इलाज के लिए एक निजी अस्पताल ले जाया जा रहा था, लेकिन रास्ते में ही उसकी मौत हो गई। घटना की गंभीरता को देखते हुए वरिष्ठ पुलिस अधिकारियों ने तत्काल मोर्चा संभाला। आरोपियों की तलाश के लिए कई विशेष टीमों का गठन किया गया और शहर व आसपास के इलाकों में सघन तलाशी अभियान शुरू किया गया। लगातार प्रयासों के बाद शनिवार तड़के करीब 2 बजे अंबड रोड स्थित काजला फाटा इलाके में पुलिस ने भागने की तैयारी में खड़े 2 संदिग्धों का पीछा कर उन्हें धर दबोचा। गिरफ्तार आरोपियों की पहचान अजय विजय आमलेकर और अमन शैलेंद्र धिलोट के रूप में हुई है। जालना पुलिस थाने की टीम ने वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में सफलतापूर्वक अंजाम दी। फिलहाल पुलिस आरोपियों से गहन पूछताछ कर रही है। ठीक आहे। काल 23 तारीखला संध्याकाळी अंदाजा 8:15 8:30च्या दरम्यान कदीम जालना पोलीस स्टेशन येथे घाटी रोडवर एका व्यक्तीवर अग्निशस्त्राने फायरची घटना घडली होती। त्याला ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलला शिफ्ट केला, पण दुर्दैवाने हेड इंजरी असल्यामुळे तो वाचू शकला नाही। त्याच्यामध्ये इमिडिएटली सगळी पोलीसची यंत्रणा ॲक्टिवेट करण्यात आली होती। मी स्वतः विजिट केली होती आणि विदिन 5 to 6 आवर काहीच क्लू नसताना DYSP अनंत कुलकर्णीच्या अंडर LCBची टीम आणि कदीम जालनाचे PI शेवाळे, सदर बाजारचे PI भारती, चंदनीराचे PI पवार, LCBचे PI पंकज जाधव आणि सगळे त्याची टीम्सनी याच्यामध्ये वर्कआउट करत होते आणि विदिन 6 आवर्स त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू पोलिसाला भेटलेला आहे आणि 2 आरोपी याच्यामध्ये ज्यांनी फायरिंग केली ते निष्पन्न करून त्यांना अटक करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे। दोघे आरोपीचे नाम अमन शैलेंद्र धिल्लोड आणि अजय विजय आमलेकर असे ही 2 आरोपी आहे। दोघाला पोलिसांनी अटक केला आहे आणि पोलीस चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा करण्याची कबुली पण दिलेली आहे। आता त्यांना माननीय कोर्टासमोर प्रोड्यूस केला जाणार आणि पोलीस PCR घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार। अजून याचं इंटरोगेशन सुरू आहे, पण प्राइमा फेसी काही दिवस अगोदर काही भांडण झाले होते असा दिसते जो आरोपीचा जो सांगणं आहे आणि त्याचा राग मनात धरून ही घटना करलेली असा वाटत आहे, पण अजून ही प्रिलिमिनरी स्टेज आहे। निवडणुकीत काही कारण नाही नाही नाही, इलेक्शनचं काही रिलेशन नाही। आरोपींनी नशा केल्यामधून फायर झाले की 2 वेगवेगळे आता ही तर फोरेन्सिक अनालिसिस नंतर लक्षात येईल, पण बऱ्यापैकी दोघांकडे वेपन होते असं समजते। आरोपींनी नशा केल्याचं समजते, व्हाईटनर वगैरेची नशा करून कृत्य केल्याची नाही। तर मेडिकल तर आम्ही करतोच अटकच्या वेळी, जर काय मेडिकल मध्ये आला तर लक्षात येईल कोण काही आहे का त्याच्यात। आणि आता आम्ही सगळे अजून भरपूर अँगल आहे, वेपन कोणी दिला, सप्लाय कोण केला, कोणी त्याच्यामध्ये अजून कॉन्स्पिरेसी मध्ये इन्व्हॉल्ड आहे का, कारण फॅमिलीचा विक्टिमची फॅमिलीचा अजून काही लोकांवर संशय आहे की ते पण त्याच्या मागे असू शकते। तर आम्ही सगळे अँगल अजून तपास करणार आहे। किती गोळ्या झाडल्या गेल्या आणि सतत किती आम्हाला जो घटनास्थळावरून भेटले ते 4 MTK सापडले होते, पण ते आता पोस्टमार्टम नंतर लक्षात येईल एक्झॅक्टली किती इंजरी आहे। यांच्याकडून काही वेपन जप्त केलेत का आणि हे काही रेकॉर्डवर आरोपी आहेत का? वेपन जप्ती वगैरे आता पोलीस कस्टडी PCR भेटल्यानंतर सगळा मेमोरेंडम पंचनामा वगैरे थ्रू करण्याचा आमचा तो असणार आहे, सो दॅट केस स्ट्रॉंग राहिला पाहिजे। आणि दुसरा काय विचारला, क्रिमिनल रेकॉर्ड। ह्या अमन ढिल्लोड याच्यावर 2025च्या एक मारामारीचा केस आहे, ज्याच्यामध्ये याच्यावर चार्जशीट गेलेली आहे। त्याच्यावर त्यावेळी डिसेंबर 2025 मध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन पण ऍडिशनल SP समोर झालेला आहे। यातला मेन शूटर कोण आहे, जे की बुलेटला सोडून गेले की समजा हा
जुना भांडणचा विषय आहे तो अमन ढिल्लोड आणि फिर्यादीचा आहे, विक्टिमचा आहे. हे जालना शहरातील की आउट ऑफ कुठले ते? हे लोकल आहे, त्याच परिसरात राहणार आहे, मातोश्री लॉन वगैरे त्या भागात राहणारे आहे. साहेब, जालना शहरात गुन्हेगारी वाढती आहे, अनुषंगाने आपण कशी नाही, मी आपल्याला डिटेल